नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते. सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीस पावरण विधीने अविधवा नवमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्रज्ञता आहे. यावर्षी ही तिथी 15 सप्टेंबर सोमवार या दिवशी आलेली आहे. याविषयी सविस्तर माहिती आपण पाहूया. पितृपक्षाच्या नवमी 9व्या दिवशी तिथीला स्त्रियांसाठी अविधवा नवमीचा विधी केली जाते. पितृपक्ष हा पितरांना संतुष्ट करण्याची उत्तम संधी असते. या काळात 15 दिवस श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण केले जाते. पितृपक्षाच्या नवमीच्या दिवसाला अयोनवमी किंवा आई नवमी किंवा मातृनवमी असेही म्हटले जाते. या दिवशी माता, सुना आणि मुलींसाठी पिंडदान केले जाते. अवेहपणे म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सधवा म्हणून होते. कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सधवा हाच असतो. त्यामुळे तिचा पती म्हणजे श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवा नवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे. जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही. मुलाची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे. अविधवा नवमीची श्राद्ध पद्धत. सकाळी लवकर आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घालावेत. घराच्या दक्षिण दिशेला एका पांढऱ्या कपड्यावर मृत कुटुंबातील सदस्यांचा फोटो लावून हार घालावा. या फोटोसमोर तिळाचा दिवा लावा. या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनीला जेवू घालतात. तिला सौभाग्य अलंकार देतात. यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करतात. तसेच श्राद्धविधीनुसार अविधवा स्त्रीच्या नावे काकबली काढून त्याचा नैवेद्य दाखवतात. गाय, कावळा, मुंगी, पक्षी आणि ब्राह्मण यांना भोजन अर्पण करावे तर श्राद्ध पूर्ण मानले जाईल. या दिवशी मृत महिलेच्या नावाने एका सुवासिन महिला जीव घालायची असते. तिचा आदरातिथ्य, तिला मानसन्मान देऊन तिची ओटी किंवा तिला भेटवस्तू द्यायची असते. अविधवा नवमी करण्यामागे आणखी एक कारण. साधारण पती निधनानंतर स्त्रीचा कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो. मात्र संसार अर्ध्यातूनच सोडून निघून जाताना स्त्रीच्या इच्छा, आकांक्षा, मुलांची काळजी, कुटुंबाची काळजी राहून राहते. तिचा आत्मा संतुष्ट व्हावा, तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केले जाते. तिच्या प्रति ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो. हा एकार्थी स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे. ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा माता प्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवला आहे. यातून लक्षात येते की धर्मशास्त्राने पितृसत्ताक आणि मातृसत्ताक पद्धती निर्माण केलेली नसून ती मूठभर अहंकारी लोकांच्या डोक्यातून निर्माण झालेली आहे. अयोनवमीचे महत्त्व. असे मानले जाते की या दिवशी घरातील महिलांनी पूजा आणि व्रत केल्यास त्यांना सौभाग्य प्राप्त होते. याशिवाय या दिवशी मृत मातांचे श्राद्ध केल्याने त्यांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहतो. घरातील स्त्रिया, बहिणी, सुना, मुली यांना त्यांच्या दिवंगत मातांचे आशीर्वाद मिळतात. धन्यवाद.